आत्मविश्वास प्राप्त झाला. काय म्हणशील तुझ्या खेळीविषयी? नाही, नक्कीच धीरज मला बोलला की बॉल डॉट जाऊ दे, तुझ्या रनर मला आला की तू मारशील, तू घाबरू नको. त्याने मला म्हणजे उत्साहित केलं की तू मारू शकतोस. क्या बात आहे, क्या बात आहे. छोट्या भावाने सांगितलं मोठ्या भावाला की तू करू शकतो आणि ते केलंय. वेल प्लेट जे आहे पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक तुला. तर जाऊया मॅचच्या दिशेने आपण तर कॉम्बॉक्समध्ये बदल होतोय. जाऊया लवेश दिघे यांच्याकडे. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच बालू पाटील सर. मागील मॅच आपण पाहिली. आहिरे विपक्ष बेतवडे. बेतवडे संघाने नक्कीच नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जिंकून प्रथम आमंत्रित केलं होतं. 5 षटकामध्ये आहिरे संघाने 49 धावा केल्या आणि 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि 50 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. जयची अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आणि मॅच मात्र जिंकून दिली जयने बेतवडे संघाला. आणि विजयी संघाचे हार्दिक स्वागत. तसेच आयरे संघाला आपण देऊया पुढील वाटचाली शुभेच्छा. तर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीमध्ये झालेला संघ सकाळच्या सत्रामध्ये गंधारी संघ ठरतोय उपांत्य फेरीमध्ये. आणि यामध्ये या 4 संघांमध्ये आता आपण पाहूया कोणता संघ गंधारी समोर उपांत्य फेरी खेळेल. तर विनंती असेल बेतवडे संघाला कुठेही जाऊ नका. यानंतर जो संघ जिंकेल त्यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल. 4 षटकाचा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची. आता आपण पाहणार आहोत जुनी डोंबिवली विपक्ष काटे या 2 संघांमध्ये बॅटल मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. तर आदरणीय व्यक्तिमत्व तेजस काले आणि संदीप तावरे यांचं इथं शुभागमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गौरीशंकर क्रिकेट संघ गौरीपाडा चषक 2023 हे सुंदर पर्व आपण आजमावत आहात आणि स्पर्धेचा आज अंतिम दिवस. या स्पर्धेमध्ये सर्व 16 संघांनी इथे सहभाग घेतला. 16 संघांचे आपण करूया सहर्ष स्वागत. तसेच व्यासपीठावर बसलेल्या आमच्या मान्यवरांचे देखील या स्पर्धेमार्फत स्वागत असेल. सीमारेषेबाहेर बसलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचे माईबापांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सुपर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे देखील मनपूर्वक करूया हार्दिक स्वागत. आणि दोन्ही टीमला इथं देऊन या शुभेच्छा. एक साईडला असेल जुनी डोंबिवली त्या अगेन्स्ट फाईट करेल काटेई. या 2 बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. येस, आदरणीय संकित भोईर यांना विनंती असेल. यांचं शुभागमन झालंय. यांना देखील विनंती असेल यायचंय मंचावर. या सर प्लीज. आपलं देखील उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. गौरीपाडा चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्या फेरीतील खरं तर आज चौथी मॅच आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. एक साईडला जुनी डोंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते काटई. ह्या 2 बलाढ्य संघांमध्ये ही बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एक साईडला आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज जाताना पाहायला मिळतात. काटई संघाकडून करण पाटील आणि राहुल चौधरी ही सलामीची जोडी काटई संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जुनी डोंबिवली विन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी काटई संघाला. काटई संघ पाहूया 5 षटकामध्ये किती धावांचा टप्पा ओलांडतोय. नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं ठरेल. तर वैयक्तिक पहिल्या आणि P1चं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर जयदेव जोशी इथं गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय खरं तर पंचांची भूमिका पार पडले जय पवार तसेच सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडले यांचा देखील आपण करूया हार्दिक स्वागत. कारण की पंचांची भूमिका मॅचमध्ये खरं तर खूप मोलाची असते. नक्कीच डोळ्यात तेल घालून मात्र पूर्णपणे या उन्हाच्या तडाख्यामध्ये नक्कीच पंचांची भूमिका इथं पार पडत आहेत. दोन्ही पंचांचं आपण करूया हार्दिक स्वागत. तसेच आमचे कॅमेरामॅन दीक्षित मुंडे मयूर जोशी तसेच ऑपरेटर दीपेश मुंडे यांचं देखील आपण कौतुक करूया. पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर होता. लगेच सडम्यांच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु झेलची नामी संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता पार पडते. डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज करण पाटील याचा परंतु
नक्कीच आपण पाहतोय फर्स्ट स्लिपला एक खेळाडू तैनात पाहायला मिळाला शॉट थर्ड मनला आणि झेलची मात्र संधी होती पण झेल मात्र नक्कीच इथं भूमीला दान केलं जातोय पहिल्या चेंडूवर जयदेव गोलंदाजी मार्कवर हा देखील चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत वळतायत पंच इशारा करताय इट्स अ वाईड चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज जयदेवचा पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर निर्धाव आणि त्यानंतर एक अवांतर धावसंख्येने मात्र काटेई संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय बिनगडी बाद 1 या आकड्यावर पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण तो थर्ड मॅचच्या दिशेने कोणताही खेळाडू तयार पाहायला मिळत नाही आणि मिळतील 4 रन धाव फलकावर धावा लागलेत आतापर्यंत 5 धावा कारण की वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली होती आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला स्विच हिटच्या माध्यमातून नक्कीच चांगली फलंदाजी करण पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली हा चेंडू मात्र पुल करण्याचा प्रयत्न टॉपेज लागले झेल मात्र यष्टीरक्षकाने हातात इझी झेल घेतलाय फलंदाज इथं करण पाटीलची खेळी संपुष्टात करण पाटील येतोय तंबूच्या अस्त्र्याला पहिला झटका पहिला दे धक्का इथं नक्कीच आपण पाहतोय काटाई संघाला लागलाय फलंदाज सलामी मिळालेला फलंदाज करण पाटीलची खेळी इथं संपुष्टात येते चांगला कमबॅक मात्र जयदेवने केला पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर वाईड चेंडू तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं पहिलं षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा लागलेत एक गडी बाद 5 याचा सुरेख चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला बीट करून जातोय तर गोलंदाजांसाठी नक्कीच सुवर्ण संधी असेल सूरज जोशी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं तब्बल कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल सूरज जोशी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी नक्कीच 2000 कॅश प्राइज गोलंदाजांसाठी आलंय इथं पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही आपल्याला इथं संपर्क पाहायला मिळाला नाही आणि डॉट चेंडूची इथं मात्र सांगता पार पडते आपण कालच्या दिवसामध्ये जरी पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील आयोजकांकडून आपण पाहतोय आदरणीय मारुती नाना सावळे यांच्या स्मरणार्थ आदरणीय संकेत सावळे यांच्याकडून आपण 1001 रुपयाचं विकेट हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक ठेवलंय गोलंदाजांसाठी नक्कीच सुवर्ण संधी असेल सुरेख तटुल चेंडू जाईल सरळ डिपेक्स टाकावरच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर दी रोप मिळतील 4 रन चौकार इथे मात्र पंचांचा इशारा येतोय एक षटक इथं संपतंय एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा लागलेत काटाई संघाच्या एक गडी बाद 9 या आकड्यावर जयदेव जोशीने नक्कीच चांगली गोलंदाजी केली 2 चौकार गेल्यानंतर देखील चांगला कमबॅक जयदेव जोशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला P1चं चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतं इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना पाहायला मिळतोय आता P2चं षटक हाताळताना नवखा गोलंदाज पाहायला मिळेल मैदानावर पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल तसेच सलामीला आलेला फलंदाज राहुल चौधरी आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल P2चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ज्ञानेश्वर जोशी हा गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजी उंबरट्यावर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय
सलामीला आलेला फलंदाज नक्कीच राहुल चौधरीला मात्र इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळालं आणि इनर क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर येणारा संदीप फुटाणे देखील दोन चेंडू निर्धाव झाल्यानंतर एक चौकार मात्र लगवला गेला होता. स्विच हिटच्या माध्यमातून ते 4 रन मिळाले होते आणि धाव फलकला मात्र चांगला आकार देण्याचं काम संदीप फुटाणेच्या माध्यमातून करण्यात आलं. धाव फलकावर धावा लागलेत, एक गडी बाद 9 अशी अवस्था आपण पाहतोय. खरं तर काटेरी संघाची नाणेफेकीचा महत्वाचा कौल आपण पाहिला, जोनी डोंबिवलीच्या माध्यमातून झुकला होता, परंतु आमंत्रित केलं काटेरी संघाला फलंदाजीसाठी. चला स्पीडअप करायचं आहे. 5 षटकाचा सामना आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला खरं तर हा सामना मात्र इनिंग मात्र पूर्ण करायचे, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवर स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये दूरवरून खेळाडू येईल. सुरेख क्षेत्रशिंद पाहायला मिळाला. खरं तर 2 धावा मात्र मिळतात. स्वयं पाटीलचं इथे चांगली फेकी इथं पाहायला मिळाली. मग परत 1 धाव मात्र फक्त मिळते. एका धावेने मात्र नक्कीच धावफलक सरसावेल. धावफलक 10 या आकड्यावर. खरं तर आतापर्यंत चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीचा चांगला मुजारा इथं पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर जोशीच्या माध्यमातून. नक्कीच जयदेव जोशीने देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून ज्ञानेश्वर जोशी देखील चांगली गोलंदाजी करतायत. यस, हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी इथं पाहायला मिळते. पंत मारत नक्कीच गोलंदाजाला इशारा द्यायचा, 1 बाउन्स असेल. खरंच चेंडू मात्र तेज तर्रार होता. पिच झाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू मात्र काही समजू शकला नाही फलंदाज संदीप याला आणि निर्धाव चेंडूची सांगता पार पडते. गोलंदाज ज्ञानेश्वर जोशी आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि दोन्ही चेंडू चांगले टाकलेत. अचूक टप्प्यावर फुल अर्लेनचा चेंडू लोअर फुल टॉस करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सर मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग होतोय. चेंडू जाईल सरळ सीमा पार. 4 रन. चौकाराने मात्र नक्कीच या चौकाराने धावफलक फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर खरं तर नक्कीच चांगली फलंदाजी संदीप फुटाणेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सलामी मिळालेले फलंदाज करण पाटील मात्र तंबूचा आशारा परतल्यानंतर चांगली फलंदाजी. हा देखील स्लॉटमध्ये चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. झेलची नामी संधी. पुन्हा एकदा झेल मात्र भूमीला दान केला जातोय. या इनिंग मधला आपण पाहतोय दुसरा झेल इथं सोडण्यात येतोय. पहिला झेल आपण पाहिलं थर्डमॅनच्या दिशेने, नक्कीच झेल भूमीला दान केलं. त्यानंतर आता देखील मिडविकेटच्या दिशेने झेलची नामी संधी होती, पण तो झेल मात्र इथं सोडण्यात येतोय. फलंदाजाला मिळतंय जीवदान आणि धावफलक सरसावेल. धावफलक 15 या आकड्यावर. 1 गडी बाद काटाई संघ. खरं तर मॅच मध्ये सामन्यामध्ये आपण पाहतो तर कॅचेस पकडणं खूप गरजेचं असतं, कारण की गोलंदाजाचं जर मनोबल आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण खूप चांगलं करणं गरजेचं असतं. आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये न मिळालेली साथ आता पाहूया दडपण येत आहे की नाही गोलंदाजावर. ज्ञानेश्वर जोशी आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवर. सुरेख तटोल चेंडू जाईल सरळ खरंच वॉप साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा फंबलिंग होते. गच्चाल क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र निश्चितरित्या मिळत आहेत. 2 धावेने मात्र पुन्हा एकदा धावफलक सरसावेल. धावफलक जात आहे 17 या आकड्यावर. 1 गडी बाद. संदीप फुटाणे आणि राहुल चौधरी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतात आणि चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर संदीप फुटाणेने देखील 2 चौकार लगावलेत आणि आता पाहूया सलामीला आलेला राहुल चौधरी कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि चेंडू मात्र समजू शकणार नाही फलंदाज आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता पार पडते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेत काटाई संघाच्या. 1 गडी बाद 17. हॅलो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेत काटाई संघाच्या. 17. 1 गडी बाद 17.
तर तर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन जयदेव जोशी मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. आता पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजीवर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर ज्ञानेश्वर जोशीने देखील 8 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. तिसरा षटक प्रगतीपथावर स्ट्राईकला खेळत संदीप फुटाणे. ऑफ स्टिकला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. चांगले फेकी चेंडू गॅदर केला जातो तोपर्यंत नक्कीच एक धाव मिळेल. एक धावेने पुन्हा एकदा धावफलक सरसावेल. धावफलक एक गडी बाद 18 या आकड्यावर. ज्ञानेश्वर जोशी खरं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता जयदेव जोशी ना प्राचारित करण्यात आलंय तिसऱ्या ओव्हरसाठी. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यस पंचांचा इशारा ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर टाकला होता. फिल्डिंगची सजावट जर आपण पाहिली तर नक्कीच बॅकवर्ड स्वेडलेगच्या दिशेने एक खेळाडू त्यांना पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या दिशेने खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. अशी फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. नक्कीच ऑफसाईडला कोणताही खेळाडू आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. कोणत्या प्रकारे फलंदाजीचा फटका सजवेल येणारी वेलकाल ठरवेल. जयदेव जोशी सुरेख तर मिस टाइम स्ट्रोक इथं पाहायला मिळतोय. चेंडू सरळ नो मॅन्स लँड्स मध्ये ट्रॅव्हल होताना 2 धावेची नामी संधी असेल पण दोन धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. 2 धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा सरसावेल. धावफलक 21 या आकड्यावर. एक गडी बाद 21 अशी अवस्था आपण पाहतोय काटाई संघाची. खरं तर चांगली सुरुवात गोलंदाजीचा जर विचार केला तर जुनी डोंबिवली संघाकडून एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चौकार षटकारांना नक्कीच रोखण्याचं काम आतापर्यंत गोलंदाज करतायत. कौतुक करावे लागेल या तीनही गोलंदाजांचं. जयदेव जोशी त्याचं दुसरं षटक आपण पाहतोय आणि ज्ञानेश्वर जोशीने देखील फक्त 8 धावा खर्च केल्या. सुरेख लाईन लेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी ज्या प्रकारे टाकली जाते त्याचं उत्तम उदाहरण देताना हे दोनही गोलंदाज. तर शुभम भोईर यांचं इथं शुभागमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. इथे पुन्हा एकदा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज जयदेव जोशी याचा परंतु निर्धाव अवांतर धावसंख्येत बदल होईल. आपण पाहतोय नक्कीच शुभम भोईर यांचं कौतुक करावं लागेल. या मॅच साठी आपण पाहतो ही खेळपट्टी बनवली. या खेळपट्टीसाठी रोलर देण्याचं काम मात्र शुभम भोईर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. बॅटची कडा लागून नक्कीच येते. एक तर ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र या एक धावेने मात्र धावफलक सरसावेल. धावफलक 23 फॉर 1 लॉस. तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख तटवलेला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर होईल का नाही. उंची जास्त लांबी कमी. फलंदाज होतो हिते बाद. राहुल चौधरी बॅक टू द संदीप फुटाने मात्र बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळाला. खरोखर नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. नक्कीच चेंडू मिडल ऑफ द बॅट बसला होता परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं त्या चेंडूवर आणि उंची जास्त आणि लांबी कमी. चुकी केली नाही क्षेत्ररक्षकाने आणि सोपा झेल मात्र टिपला गेला आणि फलंदाजाचं नक्कीच इथं अंत होतोय. संदीप फुटाने बॅक टू द डगआउट. आता नौका खेळाडू मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पाटील फलंदाजी मार्कवर.
पुढचं विकेट गोलंदाजी मार्कवर सुरेख गोलंदाजी इथं पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपल्यापर्यंत आतापर्यंत पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांना रोखण्याचं काम आतापर्यंत या दोन गोलंदाजांनी करण्यात आलंय. सुरेख गोलंदाजी, चांगली लाईन लेन. पुण्याचा गुडलाईनवर टप्पा काढून चेंडू सरळ हवेत. पुन्हा एकदा उंची जास्त, एलिव्हेशन कमी इथं पाहायला मिळालं. आणि तिसरा झटका, तिसरा हादरा. फलंदाज रोहित पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे, थँक्यू. तर एक सन्मान देखील आम्ही घेतोय. एक सिनियर खेळाडू जयवंत जोशी जुरडोंबोली, एक अतिशय चांगला खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व. जयवंत जोशी या, आपलं देखील सन्मान केला जाणार आहे. मी पंडूंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. जयवंत जोशी एक सिनियर खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा देखील सन्मान करणार आहोत मी टॉस बॉक्समध्ये. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. कारण का आज आम्हाला प्रथमच सांगितलं की त्यांच्या 12व्या खेळाडू की बाळू पाटील, आज आमचे 16 ते 17 खेळाडू आले आहेत प्रथमच. जयवंत देखील आले आहेत, सिनियर खेळाडू आहेत, पोटी प्लसच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. जयवंत जोशी, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करत. या स्पर्धेची गोड आठवण, मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद जयवंत जोशी, आपण या व्यासपीठावर आलात. मयूर द्यायचंय सन्मान चिन्ह. आणि तेजस काळे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. तेजस काळे या, आपला देखील आपण सन्मान स्वीकारा. पंडू महात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तेजस काळे साहेब या, आपला देखील सन्मान केले जाणार आहे त्या व्यासपीठावर. पंडू आपण सन्मान करा जरा लवकर, कारण खेळ देखील चालू करायचा आहे आपल्याला. मायेची प्रेमाची उबदार शाल. संदीप टावरे साहेब या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक च्या उंबरट्यावर साहिल पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटक मात्र इथं संपुष्टात झाले आणि चौथा षटकासाठी प्राचारित करण्यात आलंय साहिल पाटील याला. पहिलं षटक जयदेव जोशीने हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर ज्ञानेश्वर जोशीने देखील 8 धावा खर्च केल्या. आणि आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर जयदेव जोशी आला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तर आदरणीय व्यक्तिमत्व भावेश भोईर यांचं देखील इथं शुभ आगमन होतंय. त्यांना देखील विनंती असेल यावं मंचावर आणि या स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. पहिला चेंडू सुरेख टाकला, चांगली लाईन लाईन इथं पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी साहिल पाटीलच्या माध्यमातून. सुरेख फटका, लेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, फ्लॅट हिट, चेंडू सीमा पार, 6 रन. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. खरं तर हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता नक्कीच गोलंदाजाचा आणि चेंडूला नक्कीच बॅकफुटला येऊन चेंडूला पनिशमेंट दिले. चेंडू सीमा पार, षटकार. या 6 धावेने धाव फलक नक्कीच फ्लाय होईल. धाव फलक 29 आकड्यावर. तीन गडी बाद 29 अशी अवस्था आपण पाहतोय स्कोरबोर्डची. सुरेख आतापर्यंत गोलंदाजी केली होती आणि यावर साहिल पाटीलच्या पहिल्या चेंडूवर निर्धाव आणि त्यावर मात्र नक्कीच हल्ला बोल केला जातोय फलंदाज राहुल चौधरीच्या माध्यमातून. हा बिग हिट, षटकार. पुन्हा एकदा नक्कीच ऑफस्टिकला चप्पल होऊन मारायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने.
परंतु एक खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तसेच सुरेख क्षेत्ररक्षणाची सजावट इथं पाहायला मिळते. डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप लेग स्लिप आणि बॅकवर्ड शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक माफ करा स्क्वेअरच्या दिशेने एक खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज आतापर्यंत खरंच सुरेख फलंदाजी राहुल चौधरीच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहायला मिळाला. इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. फलंदाज मात्र नक्कीच पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप असेल. निर्धाव व चेंडूची मात्र सांगता पार पडेल. धावफलक स्थिरावेल. धावफलक पोहोचतोय 29 29 या आकड्यावर. 3 गडी बाद 29. हा नक्कीच ओव्हरपिच चेंडू होता. मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने फलंदाजाचा, परंतु बॅटची इनर एज लागली आणि नक्कीच चेंडू जातोय गल्लीच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू तैनात होता. एक धाव मात्र मिळते. एक धावेने पुन्हा एकदा धावफलक सरसावेल. धावफलक 30 या आकड्यावर. 3 गडी बाद 30. एका दुक्या धावेने नक्कीच धावसंख्येचा आकार नक्कीच देण्याचं काम राहुल चौधरीच्या माध्यमातून केलं. तर या इनिंगमध्ये आपण पाहतोय खरं तर एक फक्त षटकार मारला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय गंधारी टीम मात्र नक्कीच उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेली आहे आणि आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये कोणती टीम मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल येणारी वेळकाळ मात्र नक्कीच ठरवेल. आजच्या फेरीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जुनी डोंबिवली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय काटई संघ. सुरेख फटका देखना फटका. चेंडू जाईल सरळ कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स दूरवरून खेळाडूने येतोय. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा. येस 2 धावा देखील पूर्ण होतील. जर नक्कीच गोलंदाज जर चेंडू गॅदर केला असता तर धावचीची संधी होती. तर पंचांचा इशारा येतोय. 4थं षटक इथं संपुष्टात येते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेत. 3 गडी बाद 32 आकड्यावर काटई संघ. चला बेतवडे संघाचे कर्णधार थोडं सज्ज राहायचंय आपली टीम घेऊन, कारण की यानंतर लगेचच जुनी डोंबिवली विपक्ष काटई यामध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्यासोबत नक्कीच फाईट करेल. 4 षटकाचा सामना दुसऱ्या फेरीत खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आता चालू असलेला सामना आपण पाहतोय जुनी डोंबिवली विपक्ष काटई. जुनी डोंबिवली संघाने नक्कीच नाणेफेकीचा महत्वाचा कौल जिंकला होता, परंतु प्राचारित केलंय ते काटई संघाला फलंदाजीसाठी आणि आता स्लॉगवरचं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर राज पाटील. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू दिशेने मारा करण्याचा प्रयत्न ऑप्सिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. आव्हानंतर धाव संख्येत बदल होईल. धाव फलक सरसावेल. धाव फलक 3 गडी बाद 33 फॉर 3 लॉस काटाई संघ आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज मैदानावर खेळायला पाहायला मिळतोय राहुल चौधरी. सलाईन मिळालेला फलंदाज. हाफ ट्रॅकर होत आहे. पुल केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. उंची जास्त लांबी कमी. झेलची संधी आणि फलंदाज राहुल चौधरी मात्र बॅक टू द पेव्हिलियन. तर चौथा झटका चौथा दे धक्का इथे लागतोय. सलामीवीर फलंदाज राहुल चौधरीची इथं खेळी संपुष्टात येते. राहुल चौधरी देखील चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता नौका खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय काटई संघाकडून साहिल पाटील आणि गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहतोय अक्षय पाटील. हेच आपण पाहतोय प्रथम पारितोषिक आपण पाहतोय ट्रॉफी
गौरी शंकर क्रिकेट संघ गौरीपाडा आयोजित सूर्य हनुमान शेठ म्हात्रे चषक 2023 सौजन्य कुमारी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे यांच्याकडून आम्हाला ही नक्कीच ट्रॉफी इथं पुरस्कृत केले, त्यांचा देखील आम्ही कौतुक करू. सुरेख चेंडू टाकला होता, परंतु इथे धावचीच्या स्वरूपात मला वाटते फलंदाज होईल बाद. तर आदरणीय व्यक्तिमत्व संकेत भोईर साहेबांना देखील विनंती असेल यावं मंचावर आणि या स्पर्धेचा नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे. मंचावर बसून संकेत भोईर यायचं आहे, यावं आपण. तुमचा देखील मान सन्मान देखील या स्पर्धेमार्फत केला जाईल. स्लॉगवरचा षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर अक्षय. सुरेख चेंडू, फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये परिवर्तन इथं पाहायला मिळालं. स्लोअर पद्धत चेंडू सुरेख लाईन इथं पाहायला मिळाली गोलंदाज अक्षय पाटलेच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर देखील धावतेच्या स्वरूपात एक फलंदाज बाद आणि चौथ्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता पार पडते. फलंदाज नौका खेळाडू तकदीर पाटील आता मैदानावर जाताना पाहायला मिळतोय. हा मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न, चेंडू काउक कॉर्नर रिजन मध्ये सीमा पार, मिळतील 6 धावा. या षटकाने मात्र नक्कीच धाव फलक फ्लाय होत आहे. राज पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा बिग हिट. सूरज शेठ जोशी उद्योगपती डोंबिवलीचे यांचं इथं शुभागमन होतं, यांचं देखील या स्पर्धेमार्फत आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तर चालू असलेली मॅच जोनी डोंबिवली विपक्ष काटे यामध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची लढत. हा यस, हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडू खोलवर राहिला, पिच झाल्यानंतर नक्कीच स्क्वेअरच्या दिशेने खेळाडू तैनात पाहायला मिळतात. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र चितेच्या चपलाईने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने मात्र धाव फलक सरसावेल. धाव फलक 41, 5 गडी बाद, 41 फॉर 5 लॉस आपण पाहतोय काटाई संघ. शेवटचा चेंडू शिल्लक असेल खरं तर या षटकातला, 5व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकला असेल तो राज पाटील. राज पाटीलच्या बॅटमधून देखील एक षटकार येताना पाहायला मिळाला. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू चकवण्याचा प्रयत्न, लेग स्पिन इथं पाहायला मिळाला, फिंगर रोल केले होते. इथे मात्र नक्कीच निर्धाव चेंडू इथं सांगता पार पडते. इथे मात्र 5 षटक इथं संपुष्टात येतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात. काटई संघ 5 गडी बाद, 41 आणि 42 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते जुनी डोंबिवली संघाकडे. शुभम भोईर यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आयोजन समितीच्या माध्यमातून. शुभम भोईर या आपला देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संकेत भोईर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. संकेत भोईर या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. संकेत भोईर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत लवेश. यस, पूर्वार्धाचा खेळ मात्र सर इथं संपुष्टात येतोय. काटे संघाने 5 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा खर्च केल्या आणि 42 धावांचं माफक आव्हान ठेवले ते जुनी डोंबिवली संघापुढे. नक्कीच जुनी डोंबिवली संघ 42 धावा करेल की काटे संघ 41 आपल्या 42 धावा नक्कीच डिफेंड करेल, पाहूया. पाहत राहा नक्कीच हा जुनी डोंबिवली विपक्ष काटेचा मॅचचा थरार. ऐकूया आपण एक कल्याण डोंबिवलीतील एक सुमधुर आवाज बालू पाटील सरांकडे. थँक्यू लवेश दिघे मॅन फ्रॉम मोरबे पनवेल.
यांचा आपण आवाज ऐकला. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता गौरी शंकर क्रिकेट संघ गौरीपाडा आयोजित स्वर्गीय हनुमान शेठ म्हात्रे चषक 20-23 दमदार आयोजन पाहतो. स्पर्धेचा अंतिम दिवस. कालच्या दिवसात जर बघितलं तर आपल्या डोंबिवली विभागातील देवीचा पाडा हा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. आता इथून जो संघ जिंकेल तो आपण त्या बेतोडे संघाबरोबर फाईट बॅक करेल, कारण 2 सामने जिंकल्यात. गंधारी संघाने 42 झाल्यात, 43चं लक्ष. 42 पाहिजेत का? 41 झाले, सॉरी अमित, 42 पाहिजेत. 42चं मापक लक्ष. पाहिजे सलामीची जोडी कोण उतरते मैदानात? तुषार पाटील तर सज्ज आहेत. तुषार पाटील म्हटलं तर या संघाचा खूप चांगला अष्टपैलू खेळाडू. पैसा ज्ञानेश्वर येतो का त्याच्या स्वातीला? कारण जे पूर्णपणे संघाची आता बांधणी करतायत, एक सिनियर खेळाडू आहेत, कोचची भूमिका निभावत आहेत. 40+ खेळाडू असून न निभावणे गरजेचं आहे. कुठेतरी अनुभवना ज्युनियर खेळाडूंना देणं फार गरजेचं आहे आणि ज्युनियर खेळाडूंनी देखील ते मान्य केलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, तर तुम्हाला कोचच्या भूमिकेचा उपयोग होईल. पण काटाई संघाकडे देखील गोलंदाजी खूप चांगली आहे, कारण का संदीप फुटाणेचा षटक असणार आहे, रोहितचं षटक असणार आहे, राजचं षटक असणार आहे. त्यामुळे सहजाजी ते देखील सामना सोडणार नाहीयेत. राहुल चौधरीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाहीये. चला चेंडू द्या तुषार. आपण चला मैदानात, आपण लगेच चेंडू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तुषार आणि आपण तर ज्ञानेश्वरी जोडी मैदानात जाताना तुषारकडे यावर्षी जर बॅट जर बघितले तर डबल ए. पंचांच्या भूमिकेत जय पवार मॅन फ्रॉम कल्याण आणि सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडलेगाव. 2 चांगले क्रिकेटर, 2 चांगले पंच. काल आपण बघितले तर विक्रम शेलारला देखील आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं. खंबालपाड्याचे खेळाडू. जे प्रेक्षक बोरीच्या झाडाखाली बसले त्यांना विनंती, थोडंसं मागे बसा मित्रांनो आपण, कारण का तिथं सीमारेषा जवळच आहे. कदाचित खेळाडू तिथे आला, पकडला चेंडू तर तुम्हाला दुखापत देखील होईल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर राज पाटील येतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड, स्कोअर लेग, मिड ऑन लेग, मिड विकेटला क्षेत्रक्षण. राज गोलंदाजी मार्कवर. सगळा तुषार पहिला चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. क्षेत्रक्षकाला थोडंसं आपण तर चेंडूने थोडंसं फसवलं आणि चेंडू गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय पहिल्याच चेंडूवरती. तुषारने खूप चांगली सुरुवात केली, विश्वासाने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होते पण त्याच्या बाजूने चेंडू निघालाय. थोडासा अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. राज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण संदीप फुटाणेला आपण पाहू शकता. राईट राऊंड द गट मारा करतो हा चेंडू. यावेळेला आपण तर ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न करतो चेंडूला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 1ने धाव संख्या वाढते, धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता. ज्या वेळेला 5 धावा आपण पाहू शकता. 5 धावा धाव फलकाती लागलेत. राज पुण्याचा गोलंदाजी. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यम फटका सुरू आहे काय? टायमिंग चांगलं झालंय का? हो, टायमिंग चांगलं झालंय. चेंडू गेलाय वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. पद्धत आली त्याचा खूप वापर चांगला केला ज्ञानेश्वरने. पॉवर प्ले मध्ये ना चांगली बॅटिंग केली जाते. चला बेतोड्याचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा, कारण यातून जो संघ जिंकेल तर तुमच्यावर फाईट बॅक करेल. क्वार्टर फायनलची मॅच असेल ती देखील. राज पाटील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला ज्ञानेश्वर. हा चेंडू ऑन साईडला हुक चालला. जेव्हा फटका वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालाय.
चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारच्या पार चौकार. नाही येतील बेतोडीचे कॅप्टन येतील. जुनं डोंबिवलीचा 12वा खेळाडू भरपूर घाई करतो, सांगतो बळबडील कॅप्टन बोलून ठेवा. नाही बरोबर आहे त्याचा देखील. हा चेंडू फटका खूप चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिड ऑफच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. काय बॅटिंग करतोय ज्ञानेश्वर, चौकार. थँक्यू डीजे. काय ज्ञानेश्वर बॅटिंग करतोय. नाही संघ आपण आता कोचची भूमिका जे जेनी सांभाळली ना, तिथून मात्र संघामध्ये थोडासा उत्साह चैतन्य निर्माण झालंय. पददलितेचा वापर बघा किती चांगलं केलंय. पॉवर प्लेमध्ये काय फटके चांगले खेळले जात आहेत. आता यष्टीरक्षक क्लोज आलाय का त्याला माहिती आहे पददलितेचा वापर चांगला केला जातोय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर जोशी आणि कोच देखील आपण आता जयवंत जोशी. चांगलं मिलन होतंय. जोशी राज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड गड मार्क होते. हा चेंडू स्क्वेअर राईटचा फटका आपल्याला बघायला मिळालाय. इथे एक धाव बघा झाली असती. दोन्ही खेळाडूंमध्ये संवाद होत नाहीये. संवाद झाला नाही म्हणून धाव देखील घेत नाही. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गिरिजा माता क्रिकेट संघ जुनं डोंबिवली प्रथम बॅटिंग करताना 19 धावा का लक्ष आहे ते 42. आता उर्वरित समीकरण येणाऱ्या आपण 24 चेंडू आणि 23 ची गरज आहे. चला बेतोडीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. धीरज चांगली मॅच बघायला मिळेल कारण बेतोडीची देखील बॅटिंग खूप चांगली आहे. इथून जो संघ जिंकल त्यांच्यावर फाईट बॅक करेल. मॅच खुली झाली आता पहिल्या षटकामध्ये. आता पाहिजे तुषार पाटील काय करतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला रोहित येतोय. संघनायक येतोय. पाहिजे आता रोहित कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. रोहितने देखील खूप चांगला खेळ केला यावर्षी. गेल्या वर्षीचा विचार केला तर 2023 आता दुसऱ्या सीझन मध्ये देखील चांगली कामगिरी केली होते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. ऑन साइडला शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लॉंग ऑनला. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता शॉट मिड विकेटला. एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला आहे. ऑफ साइडला शॉट थर्डमॅन गली डिपिश पॉइंटला मिड ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. हा चेंडू हुक करायचा होता यावेळेला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तो पण वेगाने शरीराच्या दिशेने आलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. स्पर्धा खूप चांगली आहे. ट्रॉफीज देखील प्रत्येक जण ट्रॉफीकडे पाहत राहतो. आकर्षण आहे स्पर्धेचं ट्रॉफी. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तब्बल 75,000ची स्पर्धा. पण त्यापेक्षा आपण बघितलं खूप चांगल्या ट्रॉफी. बंटी आणि आपण बघितलं मयूरनी ट्रॉफी चॉईस केल्यात. फटका खूप चांगला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. तुषारच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत चौकार. ट्रॉफ्या देखील खूप चांगल्या आहेत. काय फटका होता. हाफ वॉली ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून काय चेंडूला काढले. जबरदस्त बॅटिंग तुषारच्या माध्यमातून. रोहित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. चेंजअप पेस गती परिवर्तन थोडंसं फिंगर रोल केले चेंडूवरून. डॉट चेंडूची समाप्ती होते. तसं काय आपण 23-19 ची गरज आहे अजूनही. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर. रोहित एक चांगला क्रिकेटर आहे. चांगला कबड्डीपट्टू देखील आहे. पण आज बॅटिंग मात्र चांगली झालेली नाहीये काटेज संघाची. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. टायमिंग चांगलं होतंय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा बार. षटकार. एक 29 धावा दाखल. दोन्ही बॅटरना आत्मविश्वासाने बॅटिंग करताना दिसत आहेत. नाही कोच बघा डगआउट जवळ उभे जे सांगतात की बॅटिंग कशी करायची. जो आत्मविश्वास गमावला होता ना, तो आत्मविश्वास जे तुम्हाला प्राप्त करायचा तर बॅटरांनी बॅटिंग चांगली करणं फार गरजेचं. आणि तो आत्मविश्वास प्राप्त झालाय तुषारला आणि ज्ञानेश्वरला. गोलंदाजी काटे संघाकडची अजून पाहिजे तशी झाली नाही. जी
गोलंदाजी ती गोलंदाजी होत नाही त्यांच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. पॅरलल स्ट्रोक आहे. पंचांचा शतक षटकार. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 35. 7 चेंडू 21 धावांची खेळ करतोय तुषार पाटील. काय बॅटिंग करतोय जबरदस्त. फक्त 7 धावांची गरज आहे. रोहित पुणेदा गोलंदाजी मार्कवर. पुणेदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. क्षेत्र निवडलाय लॉंगलेट. धावा बरा आपण म्हणतो लेवल झाले आहेत. स्कोर लेवल 41 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. एक धावेची गरज आहे. डीजे मास्टर खूप चांगले संगीत ऐकवत आहेत. बेतवडे संघ देखील आपण ते आमच्या समोर येतो व्यासपीठाच्या. कारण त्यांना माहिती आहे नंतर इथून बॅटिंगला तरी जायचं नाही तर क्षेत्ररक्षण तरी करायचंय. नाही दुसऱ्या फेरी 4 षटकाची असते. नाही काटाई संघाची गोलंदाजी चांगली झाली नाही. बॅटिंग चांगली नाही. कुठेतरी थोडंसं थकान महसूस केली मैदानावर. गोलंदाजी मार्कवर प्रथम येतोय. प्रथमचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा फक्त वळवलाय. जयवंत पाटील यांचे बंधुराज प्रथम. आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय तो जुनडोंबोली संघ. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतलेले धन्यवाद देतो काटाई संघाला. काही सन्मान आहे ते देखील आम्ही करणार आहोत. पण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच घोषित करू. थँक्यू डीजे थँक्यू. तर गोलंदाजी देखील बघा गोलंदाजी कोणी चांगली केली आहे. कमी धावा आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहू तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 8 चेंडू आणि 28 धावा कुठल्या आहेत तो तुषार पाटील ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक मिनिट डीजे मास्टर आम्हाला सन्मान. चला लगेच तुषार पाटील या. आणि काही सन्मान देखील हाडलक संदीप फुटाणे. तर जो क्रिकेट पाहिजे होता तो काटाई संघाकडून झाला नाहीये. कदाचित जास्त सामने खेळल्यामुळे थकान देखील महसूस करत असतील. तुषार पाटील या लवकर. नाही हे सर्व चांगले मित्र नाही. 2 सन्मान देखील आम्ही करणार आहोत. राज पाटील आपला देखील इथे सन्मान केले जाणार आहे. आणि राहुल चौधरी या गावचे जावई त्यांचा देखील सन्मान केले जाणार आहे. तर प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. तुषार पाटील या लवकर. तुषार जरा मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचं लवकर. त्यानंतर आम्ही सन्मान करणार राज पाटीलचा देखील आणि या गावचे जावई